पुण्यात नरेंद्र मोदी यांची भव्य सभा होणार आहे। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत। चंद्रपूरच्या चिमूर आणि सोलापूरमध्ये सुद्धा मोदींची आज जाहीर सभा पार पडेल। तर पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होते। जाहीर सभेच्या स्वागताच्या बॅनरवर मात्र धनुष्यबाण घेतलेला नरेंद्र मोदींचा सध्या फोटो दिसतोय। शहरात एकही उमेदवार नसताना देखील शिवसेनेकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय। स्वागताच्या बॅनरवर धनुष्यबाण घेतलेल्या मोदींचा फोटो आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आणि हा सध्या बॅनर चर्चेचा विषय बनलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 5 वाजता पुण्यात जाहीर सभा होती आहे। महायुतीच्या प्रचारासाठी सगळी सभा आहे। मात्र पुणे शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून अशा प्रकारचे सभास्थळाकडे जाणारे बॅनर जे आहेत ते रस्त्याने लावलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना सभास्थळी पोहोचण्यासाठी सोय व्हावी आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते यावे यासाठी हे सगळे बॅनर जे आहेत ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मग खडकवासला असेल, शिवाजीनगर असेल, पर्वती असेल त्या दिशेने SP कॉलेजपर्यंत असे बॅनर लावलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणारे बॅनर मात्र महायुतीकडून लावण्यात आलेले आहेत। मात्र त्यावरती जे आहे ते धनुष्यबाण हे विकासाचं निशाण असल्याचा जो उल्लेख आहे तो मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे आणि धनुष्यबाण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात दाखवण्यात आलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेने कुरघोडी केली आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे आणि शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती असे बॅनर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे लावण्यात आलेले आहेत आणि त्यातून शिवसेनेचा प्रचार होतोय अशी चर्चा सुद्धा आता राजकीय जाणकार करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे भाजपाच्या स्वागताचे बॅनर लागले का नाहीत हाही खरा प्रश्न आता उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।